श्री शिवाय नमस्तुभ्यं. स्वागत आहे तुमचं सर्वांचं मी आणि माझी लेक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करू. मस्त अशी सकाळ झालेली आहे. आज काही पाऊस वगैरे नाही आहे. मस्त असं ऊन पण पडलेलं आहे थोडंसं बाहेर. गरम पाणी पिऊन घर वगैरे सर्व झाडून घेतले. आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली. आज गुरुवार होता त्यामुळे मला नवनाथाचा एक ग्रंथ पण वाचायचा होता. नवनाथाचा 15वा ग्रंथ वाचते मी, कारण की मला ब्राह्मणाने सांगितलेला आहे तो ग्रंथ वाचायला. तर मग मी गुरुवारी नाही म्हणजे आठवडाभर मी तो ग्रंथ वाचते. पूजा झाल्यावर लगेच वाचते तो मी ग्रंथ, पण व्हिडिओमध्ये नाही शूट करता येत मला. देवपूजा करून झाली. मग टिफिन पण करायचा होता. भाजीला काल बाजारातून कारले आणलेले होते. म्हटले आता कारल्याची भरून भाजी करू. कारल्याची भाजी तशी आवडत नाही मिस्टरांना, पण मग आता काय करणार आहे, भाजीला दुसरं काही नव्हतं. पण फ्लावर पण काल केलेली होती. मेथीची भाजी ती पण आता उद्या करणार होते. म्हटले चला मग आज कारलंच करू. आणि मिस्टरांना कारलं आवडत नाही, पण मग भरून आज म्हटले वेगळ्या पद्धतीने थोडं कारले केलं तर कदाचित आवडीने खातील ते, म्हणून आज टिफिनला कारलंच द्यायचं ठरवलं. कारले चिरून घेतले, बिया वगैरे सर्व व्यवस्थित काढून घेतल्यानंतर मीठ हळद लावून 5-1 मिनटं तसे ठेवले आणि नंतर शिजवायला ठेवून दिले. आणि मसाल्याची तयारी केली. मसाल्याला शेंगदाणे भाजून घेतले, लसूण आणि जिरे दळून घेतले. मी बघितले खूप साऱ्या लोकांना कारलं वगैरे आवडत नाही, काहींना कारलं आवडत नाही, भोपळे आवडत नाही, डांगर आवडत नाही. पण सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजे, शरीरासाठी चांगलं असतात. आणि कारलं पण शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. त्याच्यामध्ये खूप सारे असे घटक असतात जे शरीरासाठी खूप उपयोगी असतात. भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि जिरे दळून घेतले. त्याच्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची, थोडा घरचा काळा मसाला आणि पनीर टिक्का मसाला टाकला आहे मी थोडासा, कारण की फक्त चव येण्यासाठी. मॅगी मसाला पण वापरू शकता, पण पनीर टिक्का मसाला होता त्यामुळे मी तोच टाकला. मीठ आणि हळद लावून कारले यासाठी शिजवून घेतले की त्याचा कडूपणा थोडासा कमी व्हावा, आणि जास्त कडू असले तर भाजी पण खाल्ल्या जात नाही. मग कारले भरून वगैरे घेतले आणि फक्त तव्यावर फ्राय केले. तव्यावर ह्यासाठी फ्राय केले की कुरकुरीत व्हावा त्यामुळे. आणि एका साईडला पोळ्या करायला घेतल्या. पीठ मी 15-20 मिनटं आधीच मळून ठेवते, कारण की पोळ्या मऊसूत येतात अशा, आणि टिफिनला पण द्यावा लागतं. तर दिवसभर पोळ्या नरम राहिल्या पाहिजे म्हणून पीठ जास्त वेळ भिजवून देते आणि हलक्याच हाताने लाटून घेते पोळ्या, म्हणजे पोळ्या पण फुगतात. बाजरीची पण भाकर करते मी, खाता घरात बाजरीची पण भाकर, पण सध्या बाजरीचं दळण दळून नाही आणलं. आता मी माहेरवरनं जाऊन आले की रक्षाबंधन त्यानंतरच बाजरीचं दळण करेल, कारण बाजरीचं दळण जर जास्त दिवस दळून ठेवलं तर ते कडू लागतं, भाकर जमत नाही आणि भाकर खायला पण कडू लागते. त्यामुळे जसं लागल तसे मी 1-2 किलोच बाजरी दळून आणत असते,
कारण की जास्त पीठ जर दळून ठेवलं बाजरीचं तर ती कडू होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे टिफिन भरायला घेतला, टिफिनमध्ये पोळ्या भरल्या आणि आज कारल्याची भाजी आणि लोणचंच दिलं। आता मिस्टरांना तर टिफिनला केली कारल्याची भरून भाजी, पण कृषूसाठी मला वेगळी भाजी करावं लागेल कारण की ती कारलं खाणारच नाही। पण मी आज प्रयत्न करणार आहे की तिने थोडंसं तरी कारलं खावा आणि तिला खाऊ घालणार आहे थोडंसं कारलं मी। कृषूचे पण खाण्याच्या बाबतीत खूप नाटकं असतात, कारलं वगैरे तिला आवडत नाही, पण मी लहानपणापासूनच तिला सवय लावते की कारलं वगैरे सर्व फळभाज्या पालेभाज्या वगैरे सर्व खायची। टिफिन पॅक करून झाला, मग चहा करायला घेतला। आज गुळाचा चहा करते कारण की साखरेचा चहा पिऊन पिऊन पण खूप कंटाळा आला, तर गुळाच्या चहाची चव पण वेगळी असते। गुळाचा चहा करायला घेतला, आलं वगैरे टाकून घेतलं। चहा नासू नये, गुळाचा चहा आहे दूध टाकल्यावर नासून जातो, त्यामुळे दूध आधीच मी कपामध्ये टाकून घेतलं आणि नंतरनं चहा गाळून घेतला। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।